नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त अपडेटबद्दल बोलणार आहोत आणि त्या अपडेटमुळे आपण कोणत्या स्टॉक्सना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीने 2022 ते 2027 आणि 2027 ते 2032 या कालावधीसाठी नॅशनल इलेक्ट्रिसिटी प्लान अधिसूचित केली आहे आणि 2022 ते 2027 साठी भारताने 1,14,687 सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाईन, 7,76,330 MVA म्हणजे मेगावोल्ट एम्पियर ट्रान्सफॉर्मेशन कॅपॅसिटी आणि 1,000 मेगावॅट HVDC म्हणजे हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट बाय पोल कॅपॅसिटी जोडण्याचा प्लान बनवला आहे, ज्यामध्ये सोर्सनुसार 4.25 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याचा समावेश आहे. आणि मित्रांनो, 2027 ते 2032 साठी प्लानमध्ये 76,787 सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाईन, 4,97,855 मेगावोल्ट एम्पियर ट्रान्सफॉर्मेशन कॅपॅसिटी आणि 32,250 मेगावॅट हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट बायपोल कॅपॅसिटी जोडण्याचा समावेश आहे, ज्यासाठी सोर्सनुसार 4.90 लाख कोटी रुपयांचा इन्व्हेस्टमेंट आवश्यक आहे. तर चला मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणत्या स्टॉक्सना स्टडी करू शकतो ते आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.94%, FISची होल्डिंग आहे 17.34%, DISची होल्डिंग आहे 5.85% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.87%. चला आता बोलूया टॉरेंट पॉवर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार टॉरेंट पॉवर लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.09%, FISची होल्डिंग आहे 9.93%, DISची होल्डिंग आहे 21.21%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 8.35% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.42%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण शिलचर टेक्नॉलॉजीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.01%, FISची होल्डिंग आहे 2.29%, DISची होल्डिंग आहे 0.11%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.53% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.06%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही जबरदस्त कंपनी ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.36%, FISची होल्डिंग आहे 11.08%, DISची होल्डिंग आहे 7.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.88%. चला आता बोलूया GE वर्नोवा T&D इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51%, FISची होल्डिंग आहे 12.04%, DISची होल्डिंग आहे 28.40% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.55%. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त अपडेट बघितला आणि त्या अपडेटमुळे आपण कोणत्या 5 स्टॉक्सना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त
आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.